गेली 5 वर्ष झाली पण आज पहिल्यांदा अक्षयनं मी आयोजकांच्या भूमिकेमध्ये बघतोय. सामन्याला तर सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये रमण आणि नॉन स्ट्राईक एंडला सचिन. गोलंदाज सज्ज होते सुदर्शन पहिले षटक घेऊन P1 चं. चला 20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवायची याची नोंद घ्यायची आहे बिग डब्ल्यू संघ बिग विनर्स दिवा. स्ट्राईक एंडला फलंदाज रमण, नॉन स्ट्राईक एंडला सचिन. नॉट 7 संघ डोंबिवली. सामन्याला सुरुवात होते इथे. चला संदेश सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. पॉज नका घेऊ. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे बिग डब्ल्यू संघ. BMW ग्रुप दिवा यांच्या वतीने सन्मय प्रतिष्ठान विलास पाणी स्मृती चषक 2017 एक भव्य दिव्य दिमागदार असं आयोजन याच्या माध्यमातून दीपेश पाटील व त्यांचे तमाम सहकारी. सामन्याला इथे सुरुवात होते आहे. चला आमचे मान्यवर शिरीष गोपीनाथ पाटील यांची इथे आगमन झाले. जर त्यांना विनंती करतो मंचावर येऊन स्थान बनवायचे आहे. आमच्या आयोजकाच्या विनंतीला मान देऊन मंचावर येऊन स्थान बनवायचे आहे. सामन्या इथे सुरुवात होते आहे. बिग डब्ल्यू विपक्ष नॉट 7 गोलंदाज सज्ज होते सुदर्शन ॲज द कॅप्टन व सायकलला फलंदाज रमण. पहिल्या चेंडूवर समोर जाईल. P1 चा पहिला चेंडू सुदर्शन यांचा स्ट्रेट ड्राइव्ह फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बॅकिंग करायला क्षेत्ररक्षण येतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. सिंगलने अकाउंट ओपन करतोय रमण आपला 1ने. स्वतःच व संघाचा अकाउंट ओपन करतोय 1ने. धावसंख्या झाली धावफलकावर 1 चेंडू. P1 चं पहिलं षटक मार्गस्थ आहे सुदर्शन. क्षेत्ररक्षण मध्ये पूर्ण परिवर्तन करतोय सुदर्शन. सेकंड फलंदाज सचिन. स्वीप करायचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. यष्टीरक्षक मात्र इथे बीट होतोय. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्राईक एंडला चुकीचा कॉल होता. दोन्ही फलंदाजांमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद झाला नाही आणि इथे मात्र फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये. डीजे चला बंटी बेडकर तुम्हाला विनंती करतो लवकर लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. ऑन साईडला घेऊन काढला आहे. चेंडू देतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकच धाव येते. एक धावसंख्या पुढे सरसवते 3 वर. 3 चेंडू 3 धावा. एक गडी बाद झालाय. धावचीच्या स्वरूपामध्ये एक सांघिक सफलता प्राप्त झाली. सेकंड फलंदाज नवीन अंडर 18 चा खेळाडू. सुंदर चेंडू फलंदाज बाद क्लीन बॉल. पहिल्या चेंडूवर चेंडू फलंदाजाला बॅक टू द पवेलियन करतोय गोलंदाज सुदर्शन. अप्रतिम गोलंदाजी सुदर्शन. किरण बेडेकर मंडप आले. लवकरात लवकर कुठे असतील त्यांनी यायचं आहे. डीजेशी संपर्क साधत आहे किरण बेडेकर मंडप. नन फलंदाज स्ट्राईक एंडला जॉन्सन. 4 चेंडू धावफलकावर 3. स्ट्राईक एंडला फलंदाज जॉन्सन.
गोलंदाज सज्ज होते सुदर्शन, अप्रतिम गोलंदाजी सुदर्शनच्या माध्यमातून स्वीप करायचा प्रयत्न होता. इट इज वाईट. ऑप्शन सोडून चालाय चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहे. संदेश वाईटचे गुण दर्शवत आहेत. आमचे मान्यवर शिरीष गोपीनाथ पाटील यांचे इथे सत्कार होणार आहे. डोंबिवलीचे मान्यवर आकाश देवळेकर यांच्या शुभाशी यांचे इथे सत्कार होणार आहे. शिरीष पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीराचे चषक भेटले आहेत. निर्वाह स्वीप घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज सुदर्शन. 5 चेंडू धावसलेल्या धावफलकावर 4. सुंदर षटक खातोय तो गोलंदाज. नेहमीच क्रिकेटमध्ये म्हणले जाते 7 ते 8 धावा देणारा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज म्हणून म्हटलं जातं. पण इथे मात्र सुदर्शनने आतामध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू. वाईटने धावसंख्या पुढे सरसत आहे 5 वर. 5 चेंडू 5 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे षटकातला. स्ट्रायकिंग फलंदाज जॉन्सन. रिव्हर्स स्वीप करून काढलाय. मिसफील्ड. पण बॅकिंग मात्र सुंदर करतायत. एकच धाव येते. खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्या पॉईंटच्या रेझनमध्ये बबन याचं. पहिल्या षटक धावा झाल्या धावफलकावर 6. आमचे गुणलेखक प्रशांत आम्हाला सांगतायत. प्रशांत गायकवाड ऑफिशियल गुणलेखक. मेन पंचरमध्ये आपल्याला दिसतंय संदेश. स्क्वेअर लेगला सुमित. पॉईंट रिजन मध्ये परेश. BMW ग्रुपचे तमाम सहकारी आहेत. तसं तन्मय प्रतिष्ठान यांचे सुद्धा इथे आम्हाला मदत भेटते. आगासन. तन्मय प्रतिष्ठान विलास पाटील स्मृती चषक 2017 सकाळी 12 वाजून ठीक 8 मिनिटांनी उद्घाटन समारंभ पार पडला. त्यानंतर 12 वाजून 15 मिनिटांनी नाणेफेकी झाली. दंड बॉईज विपक्ष जयरागानी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि दंड बॉईज संघाला फलंदाजी आमंत्रित केलेलं. दंड बॉईज संघाने पहिला सामना जिंकलेला. हॅलो 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 हॅलो. इथे मात्र एक सत्कार होतोय शिरीष पाटील साहेब यांचा. आकाश देवळेकर डोंबिवली यांच्या माध्यमातून. तर टाळे होऊन जाऊन द्या. शिरीष गोपीनाथ पाटील यांच्या हस्ते आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. पुढे सरसावलेले चेंडू खेळण्यासाठी सुंदर चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून गेलाय. निर्धाव चेंडू. गोलंदाज रवी याचा वापर केलाय P2 मध्ये. कर्णधार सुदर्शनने. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय रवी. पुन्हा एकदा पुढे सरसवतोय. अप्रतिम चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. खोदून काढलेला पण फॉलो थ्रू मध्ये तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाज रवी याचा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय रवी. सेकंड फलंदाज जॉन्सन नॉन स्ट्राइकेडला. पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप घेऊन काढण्याचा चेंडू जातो तो स्क्वेअर लेगला. शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण डीप मधनं लेग बॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. 3 चेंडू धावा झाले धावफलकावर 7. सुंदर सुरुवात बघायला भेटते गोलंदाजच्या माध्यमातून बिग डब्ल्यू संघ यांच्याकडनं. कुठेतरी बॅकफुटला गेलाय नॉट 7 संघ डोंबिवली. सेकंड फलंदाज सचिन. रिव्हर्स स्वीप करून काढला. अप्रतिम क्षेत्ररक्षण थर्ड मॅन रिझनला. क्षेत्ररक्षक आनंद होते शॉर्ट थर्ड मॅनला. चेंडू गोळीच्या वेगाने आलेला. त्याच वेगाने त्या चेंडूला अडवला. एकच धाव येते या चेंडूवर. 1 ने धावसंख्या पुढे सरसते 8. 4 चेंडू 8 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज रवीने. इनसाइड एज चेंडू मागे येतोय. सुंदर एसटी रक्षक. एसटीच्या मागे समीर. रेग्युलर एसटी रक्षक आहे बिग डब्ल्यू संघाचे. 5 चेंडू झाले धावा झाल्या धावफलकावर फक्त 8. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे षटकातला. रवी यांचा फलंदाज बाद. क्लीन बॉल. अप्रतिम गोलंदाजी रवीच्या माध्यमातून या षटकामध्ये. डीजे
सरसवते 10 वर दुहेरी अंकामध्ये तब्बल 14 चेंडू मध्ये 10 धावा आल्या त्या. ऑफ ड्राईव्ह खराब असं क्षेत्ररक्षण. एक चौकार येतो, एक संघर्षमय चौकार सचिनच्या बॅटिंगमधनं. तब्बल 14 चेंडू नंतर चौकार बघायला भेटला आपल्याला या सामन्यामध्ये सचिनच्या बॅटिंगमध्ये. सचिन वैयक्तिक चौकाराने पुढे सरसवतो 7 या धावसंख्येवर. धावसंख्या फुलते ती 14. पुन्हा एकदा पुढे सरसवत आहे, गॅप मध्ये घेऊन काढलाय. बॅक टू बॅक 2 चौकार सचिनच्या बॅटिंगमधनं. खराब असे क्षेत्ररक्षण बघायला भेटतं बिग डब्ल्यू संघाकडनं. तर रवीने दुसरं षटक हाताळलं, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. जॉन्सन सारखा फलंदाज बाद केला. सचिन ऑन द फायर. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केलाय कर्णधार सुदर्शनने. स्वतः मिड ऑफला येत आहेत. मिड ऑफला देवेंद्र. खराब चेंडू, बारकडलेली गोलंदाजी कुठेतरी. वाईट +4 बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा. 4+1. चार चेंडू धावा झाल्या. धाव फलकावर 24. 2 षटक ज्या धावा 8 होत्या त्यामध्ये आता मध्ये 4 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा खर्च करतोय गोलंदाज बबन. खराब गोलंदाजी बबनच्या माध्यमातून बरगडलेली दुपारच्या सत्रामध्ये. रिव्हर्स स्वीप घेऊन काढलाय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. सचिनच्या बॅटिंगमध्ये तिसरा चौकार आणि चौकारांची धावसंख्या पुढे सरसवते आहे ती 28 वर. 1 टू गो. 20 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये बबन यांनी. षटकाचा शेवटचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण देवेंद्र यांचा मिड ऑफला. तेवढी सुंदर फेकी पण मात्र 1-2 धावा काय रोखू शकत नाही. दोन्ही धावसंख्या पुढे सरसवते 30 वर. 3 षटक अखेरीस. या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्यात बबन यांनी. खूपच महागड असं षटक रवी आणि सुदर्शनच्या तुलनेत. कारण सुदर्शनने पहिले षटक हाताळलं 6 धावा खर्च केल्या. रवी यांनी दुसरं षटक हाताळलं फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये बबन 22 धावा खर्च करतोय. बबनवर पूर्णपणे आक्रमण घेतलेले सचिन यांनी. 3 षटका 21 धावा झाल्या. धाव फलकावर 30. 3 गडी बाद झालेत. गोलंदाज सुदर्शन वैयक्तिक दुसरं व सांघिक कुठे तर 4थं षटक घेऊन येतोय सुदर्शन. सेकंड फलंदाज जयवंत. पहिला चेंडू फुल ब्लॉकल मध्ये होता, खोदून काढला ऑन साइडला. डिपंदर क्षेत्ररक्षण येतोय. 1च धाव. 1ने धावसंख्या पुढे सरसवते 31 वर. दुसरा चेंडू सुदर्शन यांचा स्वीप केलाय. मागे जातो चेंडू फाईन लेगला. 1च धाव. शॉर्ट फाईन लेगला. 1ने धावसंख्या पुढे सरसवते 32 वर. सेकंड फलंदाज जयवंत. 2 चेंडू झाले. 2च धावा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुंदर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेट आणि मिड ऑनच्या मध्ये 1च धाव येते. 1ने धावसंख्या पुढे सरसवते 33 वर. मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण का धावा खूपच कमकुवत असे 33. स्वीप केला आहे पुन्हा एकदा ऑन साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअर लेगला. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. खूपच असं गच्चा चेंडू अडवलेला पण बॅकिंग करायला कोणताही खेळाडू आला नव्हता चेंडूच्या मागे. या 4 धावा. 4ने धावसंख्या पुढे सरसवते 37 वर. नवीन अजूनही खेळपट्टीवर खेळतोय सलामीला आलेला गोलंदाज
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. टू गो. आता मात्र एंड चेंज करतोय गोलंदाज. रॅटम ओव्हर द विकेट मारा करतोय सुदर्शन. दिवा एंड कडून टॉपेज लागलाय. चेंडू सीमा पलीकडे, फलंदाज बाद. सचिनची खेळी संपुष्टात. धाव 20 या धावसंख्येवर बाद झाला वैयक्तिक सचिन. नन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला विकी. पाच चेंडू झालेत. 5 चेंडू फक्त 7 धावा खर्च केल्या सुदर्शनने. पहिल्या षटकाच्या तुलनेत 1 धाव जास्त दिली आहे. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे षटकातला. बघा विकी कशा प्रकारे खेळतोय तो चेंडू. सेकंड फलंदाज विकी. नॉन स्ट्राईक एंडला जयवंत. ऑन साईडला खेळून काढला हलक्या हाताने. डिफेंडर क्षेत्र शोधतोय बघा. 2 धावाचा प्रयत्न, पण इथे मात्र नकार देतोय दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांकीच धावा झाल्या धाव फलकावर 38. धाव फलकावर 38. 4 षटकांकीच. अजून एक षटक शिल्लक याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. सामना 5 षटकांचा असणार आहे. चला पंच सुरुवात करायची लवकरात लवकर. संदेश धनावडे. गोलंदाज हेमंत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. लवकरात तसं गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू. अच्युतानी संघामध्ये पहिला परफॉर्मन्स द्यायचा. आता संघ चेंज केलाय त्यांनी, हेमंत यांनी. सेकंड फलंदाज विकी पुढे सरसवत आहे. फुल टॉस चेंडू होता. डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज बाद होतोय इथे. या पुढील सामना असणार आहे BMW विपक्ष दुर्शा. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो नाणेफेक जाडी यायचा आहे. वाईट चेंडू, फलंदाज बाद. रवी बाद होतोय. नन फलंदाज राकेश. फिरकी गोलंदाज. फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी हेमंतच्या माध्यमात आपल्या संघासाठी. 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेत. 2 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेत. नन फलंदाज भावेश. स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राइक एंडला जयवंत अजून एक खेळतोय. जयवंतला स्ट्राईक भेटणं खूप गरजेचं आहे. जयवंत मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गोलंदाज सज्ज हेमंत. तिसरा चेंडू हेमंत यांचा ऑन साईडला घेऊन काढलाय. ब्लॉकर मध्ये होता चेंडू. मिसफिल्ड होते आहे पण बॅकिंग स्वतःच करतायत. पण इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघा पंच निर्णय देत आहेत. फलंदाज बाद. 2 धावा घ्यायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहे भावेश. सुंदर क्षेत्ररक्षण ऑन साईडला मिड विकेटला.
नवीन फलंदाज राकेश स्ट्राईक एंडला 10व्या नंबरला. नो चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहेत, नोची खून दर्शवत आहेत. नो +1. धावा झाले धाव फलकावर 42. ऑन साईडला खेळून काढलाय चेंडू. चेंडूवर स्क्वेअर लेगला. एकच धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसवते ती 43 वर. 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज इथे बाद होतोय. 10व्या क्रमांकावर आलेला राकेश. शेवटची जोडी मैदानामध्ये असणार आहे. जय शेवटचा चेंडू असणार आहे. स्ट्रायकर फलंदाज जय. पुढे सरसवत ऑन साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतल्या जलदगतीने. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. दोन्ही धावसंख्या पुढे सरसवत 45. धन्यवाद डीजे मास्टर. कैलासवासी चंद्रकांत बॉईज मूर्ती चषक 2016 अचानक बॉईज यांच्यामध्ये सामने आयोजित केले आहेत. शनिवार रविवार 11-12 फेब्रुवारी. प्रवेश फी 2000 व प्रथम पारितोषिक 22,000 व भव्य चषक. द्वितीय पारितोषिक 11,000 व भव्य चषक. कोणत्याही संघाला जर प्रवेश फी हवी असेल तर समालोचन कक्षाकडे येऊन संपर्क साधायचा आहे. सेचाळीस धावांचं लक्ष ठेवलंय. बिग डब्ल्यू संघासमोर. चला बिग डब्ल्यू संघ तुम्ही सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानात लवकरात लवकर. सँडी यांचं सुद्धा आगमन झालंय. आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत ते. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे सँडी. चला पंच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच संदेश सलामीची जोडी सुद्धा मध्ये पाठवून द्यायची बिग डब्ल्यू संघ. दुर्शा 11 संघाचा कर्णधार लवकरात लवकर यायचा आहे नाणेफेकसाठी. दुर्शा 11 संघाचा कर्णधार. बेंडोली संघाचा कर्णधार ऑलरेडी ते आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे आणि आता 5 धावांची पेनल्टी लागणार. शेवटचा कॉल असणार आहे. दुर्शा 11 संघाचा कर्णधार. दुर्शा 11 संघाचा कर्णधार. सेकंड फलंदाज रणजित. नॉन स्ट्रायकिंगला बबन. गोलंदाज सज्जोते रमन. चला पंच संदेश लवकरात लवकर सुरुवात करायची आहे.
46 धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकर फलंदाज रणजित, नॉन स्ट्राईक एंडला बबन. स्ट्रायकर फलंदाज रणजित, नॉन स्ट्राईक एंडला बबन. दीपेश पाडे सुद्धा आपल्याला आज इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसणार आहे बीएम संघामधनं. विथ द जर्सी ट्रॅक अँड टी शर्ट घालून आले आहेत. ऑन साईडला हलक्या हाताने घेऊन काढलाय. सिंगल कन्वर्ट करतायत पहिल्या चेंडूवर. सिंगल अकाउंट ओपन करतायत फलंदाज रणजित. आपल्या संघाचं व स्वतःचं. सेकंड फलंदाज बबन येतोय. गोलंदाज सजवत आहे रमन. P1चं पहिलं षटक घेऊन रमन. ऑन साईडला टॅप केलाय. चेंडू 1 बाउन्स 2 मॉल सीमा पार. 4 धावांसाठी. चारने धावसंख्या पुढे सरसते 5 वर. चौकाराने अकाउंट ओपन करतोय फलंदाज बबन. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर ब्रश होतोय. हँड इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडू धावांसाठी दाफलकावर 5. गोलंदाज रमन. नॉट 7 संघ 45 धाव कुठल्या 46 धावांचं लक्ष ठेवलेलं बिग डब्ल्यू संघासमोर. वाईट चेंडू. वाईटने धावसंख्या पुढे सरतो ते 6 वर. ऑन साईडला घेऊन काढायचा प्रयत्न होता. खराब पैकी बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा. संख्या 4 धावा आहेत त्या. ओव्हर 5 धावा. बाईटच्या स्वरूपात 4 धावा. समजत आहे आम्हाला. इथे नाणेफेकी होते. दूरशा 11 पक्ष BMW. आज आपण आयोजकांना सुद्धा खेळताना बघणार आहोत. दीपेशला सुद्धा बघणार आहे. अक्षयला हलक्या त्याने घेऊन काढलाय. बॉटम एंडचा वापर. छोटे होतो तो शॉर्ट कव्हरला. एकच धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसवते ती. 5 चेंडू धावा झाल्या फलकावर 11. सेकंड फलंदाज रणजित. षटकातला शेवटचे चेंडू. ऑन साईडला घेऊन काढलाय. डीपमध्ये क्षेत्रक्षण आहे. डिपेंड विकेटला. एकच धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसवते 12 वर. पहिल्या षटकाकीच धावा झाल्या धावफलकावर 12. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. शिरीष पाटील यांना विनंती करतो नाणेफेकी करून घ्यायची आहे. BMW विपक्ष दूरशा 11. नाणेफेकी होते. BMW विपक्ष दूरशा 11. एका ठिकाणी बघतो आपण. एक अमित भोईर एका साईडला अक्षय गायकवाड. एक बिग फाईट बघायला भेटणार आपल्याला. मोठा सामना आजच्या दिवसातला. दूरशा 11 विपक्ष BMW. चला क्लिअर करून घ्यायचंय कोणी जिंकले नाणेफेक. दूरशा 11 तुमचा निर्णय कळवायचा आहे. नवीन गोलंदाज राकेश. ऑन साईडला घेऊन काढलाय. खराब क्षेत्र शान. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. राज भगत यांचे तो आगमन झालंय. त्यांना विनंती करतो मंचावरून स्थान बनवायचं आहे. राज भगत साहेब. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय गोलंदाज फलंदाज रणजित. ऑफ ड्राईव्ह करून काढलाय. सुंदर क्षेत्रक्षण. चला बॉल जमा करायचा. विकी इकडे बॉल जमा करायचा तो. स्क्वेअर लेगला पंच येतात. राहुल नवीन पंच.
ऑफ ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये मिसफील्ड चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी बबनच्या बॅटिंग मधून एक सुरेख चौकार चौकाराने धावसंख्या पुढे सरसावते 21 वर 3 चेंडू धावा झाले धावफलकावर 21 रिव्हर्स स्वीप घेऊन काढण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय चेंडू बॅट अँड बॅटच्या मधून निघून जातोय निर्धाव चेंडूचे सांगतो होते निर्धाव चेंडू धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या धावफलकावर स्थगित 21 वर अजूनही एक फलंदाज बाद झाला नाहीये 4 चेंडू झाले षटकातले ऑफ ड्राय चेंडू गॅप मध्ये घेऊन काढला चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी 4 ने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसवते 25 वर धावसंख्या खूपच वेगाने पुढे सरसवते जर दोन्ही संघाचा विचार केला तर खूपच धावसंख्या फलंदाजी करताना खूपच पुढे सरसवतात म्हणजे बिग डबल संघ चेंडू हवेमध्ये आहे फलंदाज बाद एक सोपा झेल भेटला तो म्हणजे स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि बबनची खेळीमध्ये इथं संपुष्ट होते तब्बल 12-13 धावा खर्च केल्या कुठल्या 5 चेंडू मध्ये चला दुर्शा 11 संघाचा कर्णधार समालोचन कक्षात जरा संपर्क साधायचा आहे आयोजकांनी बोलवलाय दुर्शा 11 संघाचा कर्णधार अमित सेकंड फलंदाज रणजित गोलंदाज सुजवते बबन ऑन साइडला घेऊन काढलाय चेंडू तो मिड ऑनला क्षेत्ररक्षक राकेश चेंडू खाली तो म्हणतो एकच धाव एकने धावसंख्या पुढे सरसती म्हणजे 26 वर नन फलंदाज सुदर्शन स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट ची भूमिका पार पडतोय बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय कर्णधार ऑन साइडला घेऊन काढलाय थोडे तो मिड विकेटला डीप मिड विकेटच्या मध्ये आणि मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये एकच धाव येते एकने धावसंख्या पुढे सरसवते म्हणजे 27 वर ऑब्झर्व केला चेंडू जातो तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला निपंद क्षेत्रक्षेत्री चेंडू गॅदर करायला विकी तो एक धावा चौथी असणार आहे एकने धावसंख्या पुढे सरसवते 28 वर चेंडू सीमा पार फलंदाज इथे बाद होणार आहे डायरेक्ट हिट केलाय चेंडू सीमा पार चिकनगडची रणजित पाटील कुठे असते जरा समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे रणजित पाटील नन फलंदाज हेमंत येतोय स्ट्रायकिंग एंडला त्या पुढील सामना असणार दुर्शा 11 विपक्ष BMW एक बिग फाईट मोठा सामना बघायला भेटणार आपल्याला पहिल्या फेरीमधला सेकंड फलंदाज हेमंत हलक्या त्याने कोण काढलाय स्वतः गोलंदाज येतोय चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवायला एकदा वेत येईल एक बाईच्या स्वरूपामध्ये 5 चेंडू धावा झाल्या धाव फलकावर 29 ऑन साइड आउट ड्राय केलेला चेंडू सुंदर क्षेत्रक्षक विकी यांचं तिसरं षटक संपते तिसऱ्या षटकाखेरीज धावा झाल्या धाव फलकावर 30 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे अजूनही गोलंदाज
राकेश ऑफ ड्राय केलाय, चेंडू तो मिड ऑफला. सचिन इथे चेंडू खेळतो बरोबर. एकच धाव, एकने धावसंख्या पुढे 31 वर. जरा साईड व्हायचंय खेळ समालोचन कक्षासमोर. हेमंत स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत. 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता अजूनही. सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय, फलंदाजाला काही समजत नाही. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून गेला. निर्धाव चेंडूचे सांगतो होते. 2 चेंडू धावा झाले धाव फलकावर. 31. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकामधला. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता. फलंदाज सज्ज होता राकेश. वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन येतो राकेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे चेंडू समजत नाही. गोलंदाज मात्र सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश. नो चेंडू. गोलंदाजाला चेक नाही, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजाला चेक नाहीये. त्याला सांग जरा पंचांशी वादवाद करू नका. जरा संकेत जायचं आहे. चला वादावाद नका करू पंचांशी. चला वादावाद नका करू आणि तर पॅनल्टीला सामोरं धावा जायला लागेल 2 धावांच्या. चेक नसणार याची नोंद घ्यायची आहे, कारण का सामने युट्यूबला लाईव्ह आहेत. स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवर ब्रश होतोय. लेग बायच्या सुरुवातमध्ये एक धाव येते. एकने धावसंख्या पुढे सरसते 33 वर. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाले. 4 चेंडू धावा झाले धाव फलकावर 33. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला फलंदाज रणजित. सलामीला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर खेळी करतोय रणजित. एक चौकाराच्या मदतीने अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुंदर चेंडू ऑफ ब्रेक बघायला भेटतोय गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. जरा थांब पंच, तुम्ही तुमचा डिसिजन करायचा आहे. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. बाहेरनं कोणी आवाज देऊ नका आणि आता 2 धावांची पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. दोन्ही संघांना विनंती करतो, बाहेरनं कोणी आवाज देऊ नका. चला कोणी वादावाद करू नका आणि तर 2 धावांची पॅनल्टी देण्यात येणार आहे. धावा झाले धाव फलकावर 33. 5 चेंडू 33 धावा. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये खूप अटीतटीचा सामना आहे. ऑन साइडला खेळून काढलाय गॅप मध्ये क्षेत्ररक्षण पण सुंदर क्षेत्ररक्षण, पण मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. दोन्ही फलंदाज रणजित आणि हेमंत यांनी. दोन्ही धावसंख्या पुढे सरसवते 35 वर. 4थं षटक संपते. मोरेश्वर वारेकर यांचंही सुद्धा आगमन झालंय. त्यांना विनंती करतो मंचावरून स्थान बनवायचं आहे. मोरेश्वर वारेकर BMW संघाचे पॅकर्स पुरस्कर्ते संघ मालक. तुम्हाला विनंती करतो मंचावरून स्थान बनवायचं आहे. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. मोरेश्वर वारकर यांचं मंचावर स्थानापन्न झाले आहेत, त्यांचं तो यथोचित स्वागत करतो आमच्या आयोजकांच्या वतीने. BMW ग्रुप दिवा, तन्मय प्रतिष्ठान व
विलास पाटील स्मृती चषक 2017 मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज विकी 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. विकीवर विश्वास दाखवलाय कर्णधार. ऑफ ड्राय केलाय चेंडू जातो मिड ऑफला. हे मध्ये क्षेत्ररक्षक आहे जॉन्सन. एक धावसंख्या पुढे 36 वर 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. जर थांबायचं आहे डेड बॉल आहे. चला बाहेरने कोणत्याही खेळाडूने आवाज देऊ नका. सुंदर फटका चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी. रणजितच्या बॅटमध्ये एक संघर्षमय चौकार. चौकाराची गरज होती तो चौकार इथे मात्र आलाय. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. चौकाराची गरज होती तो चौकार आलाय. संजीवनी चौकार त्याला म्हटलं तोच चौकार आलाय रणजितच्या बॅटमधनं. पुढे सरसावतात स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. रणजित मात्र इथे सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 3 चेंडू 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे अजूनही. संकेत जर 11 संघाचा कर्णधार अमित पुन्हा एकदा समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे टीनू यांच्याशी. तीन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चला पंच सुरुवात करायची. पॉज नका घेऊ सामने लाईव्ह चालू आहेत. संदेश लवकरात लवकर. सेकंड फलंदाज रणजित. चला पंच लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पंच संदेश लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. कॉल द्यायचा आहे चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामना चालू आहे बिग डब्ल्यू विपक्ष नॉट 7. 46 धावांचं लक्ष आहे. धावा झाले फलकावर 44. अजूनही 2 धावांचं हवे आहेत 3 चेंडू मध्ये. पुढे सरसावत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता. सेकंड फलंदाज रणजित. इथे मात्र यष्टीरक्षक चुका करतोय. एक धाव येते. बॅकिंग सुंदर करतायत नवीन. 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता. खूपच अटीतटीचा सामना. 1 धाव करणं कंपल्सरी असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सुंदर षटक आता येतोय गोलंदाज विक्की. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या सामन्यासाठी. एक चेंडू 1 धाव. बघा कोण जिंकतोय सामना. कुठल्या संघाची पकड निर्माण होते या सामन्याकडे. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता होती. तिथं मात्र सामना पूर्णपणे टर्न केलेला रणजितने. स्ट्राईकला येतोय तो हेमंत. बघा हेमंत सामना जिंकून देतोय का आपल्या संघासाठी का गोलंदाज विकी सामना जिंकून देतोय आपल्या नॉट 7 संघासाठी. येणार 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता असणार आहे. 1 चेंडू 1 धाव करणं कंपल्सरी आहे. हलक्या हाताने काढलाय आणि ते मात्र 1 धाव पूर्ण होते आहे आणि सामना विजयी होतोय बिग डब्ल्यू संघ. हेमंतच्या बॅटमध्ये विजयी रन येतोय.
धन्यवाद डीजे मास्टर. या सामन्याचा सामनावीर असणार आहे. सामन्याचा सामनावीर रणजित. यायचं रणजित. अप्रतिम फलंदाजी केली. तब्बल 18 धावा कुठल्यात. जेव्हा चौकारांची गरज होती तेव्हा 2 चौकार ठोकून आपल्या सामन्यामध्ये पूर्णपणे